हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूयाचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स. वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड आणि इडम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा तो आहे इम्प्लिकेबल. IMPLACABLE. इम्प्लिकेबलचं मिनिंग काय आहे तर अनेबल टू बी अपीज्ड. अनेबल टू बी अपीज्ड याचा अर्थ काय होतो तर शांत न होणारा किंवा आपण म्हणू शकतो क्षमा न करणारा किंवा शांत करण्या योग्य नाही हा सुद्धा याचा अर्थ होतो. आणि जो शांत करण्या योग्य नाही आहे तो कोण राहतो कठोर. आपण म्हणू शकतो विचलित न होणारा. तर इम्प्लिकेबल म्हणजे काय होते तर शांत करण्या योग्य जो नाही आहे तो, जो कठोर आहे, शांत न होणार आहे, जो क्षमा नाही करत, क्षमा न करणार आहे किंवा जो विचलित नाही होत त्याला काय म्हटलं जातं इम्प्लिकेबल. सो सिनोनिम्स काय आहेत इम्प्लिकेबलचे अनरिलेंटिंग, इनएक्झोरेबल आणि मर्सीलेस. आणि अँटोनिम्स आहेत फॉरगिव्हिंग, लेनियंट आणि प्लेकेबल. आता यूज बघून घेऊया सेंटेन्स मध्ये कसा करण्यात आलेला आहे. शी वॉज इम्प्लिकेबल इन हर अपोजिशन. म्हणजेच ती तिच्या विरोधाला अटळ होती. म्हणजेच ती कठोर होती, ती विचलित होणारी नव्हती. म्हणजे काय आहे तर इम्प्लिकेबल होती, ती अटळ होती तिच्या विरोधाला. शी वॉज इम्प्लिकेबल इन हर अपोजिशन. ती तिच्या विरोधाला अटळ होती. नेक्स्ट वर्ड आहे इम्प्लिसिट. IMPLICIT. तर इम्प्लिसिटचं मिनिंग आहे सजेस्टेड दो नॉट एक्सप्रेस्ड. म्हणजेच आपण त्याला म्हणू शकतो पूर्ण किंवा बिनतक्रार किंवा निर्विवाद अप्रत्यक्ष. ओके. सजेस्टेड दो नॉट एक्सप्रेस म्हणजे सजेस्ट केलेला आहे, सांगितलेलं आहे पण ते एक्सप्रेस नाही केलेलं आहे, त्याला काय म्हटलं जातं इम्प्लिसिट. त्याचे सिनोनिम्स आहेत इम्प्लाइड, अंडरस्टूड आणि अनस्पोकन. म्हणजे काही ज्या गोष्टी आहेत त्या एक्सप्रेस नाही केलेल्या आहे, अनस्पोकन आहे, सांगितलेल्या नाही आहे, त्याला म्हटलं जातं इम्प्लिसिट. आणि अँटोनिम्स आहेत एक्सप्लिसिट, स्टेटेड आणि एक्सप्रेस्ड. आता यूज बघून घेऊया इम्प्लिसिटचा कसा करण्यात आलेला आहे. देअर वॉज अन इम्प्लिसिट थ्रेट इन हिज वर्ड्स. म्हणजे याचा अर्थ काय सेंटेन्सचा तर त्याच्या शब्दात एक अप्रत्यक्ष धमकी होती. ओके. म्हणजे त्याने ती धमकी जी आहे ती पूर्णपणे एक्सप्रेस तर नाही केलेली आहे, पण त्यांनी त्याच्या सेंटेन्समध्ये दाखवून दिलेलं आहे की ती एक धमकी होती म्हणून. ओके. सो देअर वॉज अन इम्प्लिसिट थ्रेट इन हिज वर्ड्स म्हणजे त्याच्या शब्दात एक अप्रत्यक्ष धमकी होती असा या सेंटेन्सचा अर्थ आहे. आणि असं इथे इम्प्लिसिट यूज करण्यात आलेला आहे. नेक्स्ट वर्ड आहे इम्प्युन. IMPUGN. इम्प्युन असं याचं काय आहे प्रोनाउन्सिएशन आहे. याला जी सायलेंट आहे याच्यामध्ये इम्प्युन असं म्हटलं जातं याला. सो याचं मिनिंग आहे डिस्प्यूट द ट्रूथ ऑफ. म्हणजेच काय करणे निषेध करणे किंवा चूक आहे असे म्हणणे किंवा खोटं आहे असं म्हणणे, खोटं आहे असं दाखवणे, त्याला काय म्हटलं जातं इम्प्युन. इम्प्युन म्हणजे होते मग निषेध, चूक आहे असे म्हणणे, खोटे आहे असे म्हणणे म्हणजे होतं इम्प्युन. आणि याचे सिनोनिम आहेत चॅलेंज, क्वेश्चन, डिस्प्यूट. आणि अँटोनिम्स आहेत सपोर्ट, कन्फर्म आणि व्हेरीफाय. सो यूज बघून घेऊया आपण सेंटेन्स मध्ये. शी इम्प्युन्स हिज मोटिव्स अनफेअरली. तिने त्याच्या हेतूंना चुकीचे ठरवले असं या सेंटेन्सचा अर्थ आहे. शी इम्प्युन हिज मोटिव्स अनफेअरली म्हणजे तिने त्यांच्या हेतूंना चुकीचे ठरवले आहे. नेक्स्ट वर्ड आहे इनेन. INANE. इनेनचं मिनिंग काय आहे तर सिली, लॅकिंग ऑर लॅकिंग सेन्स. म्हणजे जो काय आहे मूर्ख आहे
किंवा मतिमंद आहे, अशक्त सुद्धा आपण म्हणू शकतो त्याला, मूर्ख सुद्धा म्हणू शकतो, अक्कल शून्य सुद्धा म्हणता येतं आणि मतिमंद सुद्धा म्हणता येतं. तर याचा अर्थ काय आहे? इनेन. याचं सिनोनिम काय आहेत? फुलिश, स्ट्युपिड आणि रिडिक्युलस. आणि अँटोनिम्स आहेत सेन्सिबल, इंटलेक्च्युअल आणि वाईज. सो यूज बघून घेऊया सेंटेन्स मध्ये. द कन्व्हर्सेशन डिसेंडेड इनटू इनेन चॅटर. तर सेंटेन्सचा अर्थ काय आहे? संभाषण निरर्थक गप्पांमध्ये रूपांतरित झाले. सेंटेन्सचा अर्थ आहे संभाषण निरर्थक गप्पांमध्ये रूपांतरित झाले. म्हणजे द कन्व्हर्सेशन डिसेंडेड इनटू इनेन चॅटर. म्हणजे इथे इनेन मध्ये काय यूज करण्यात आलेला आहे? इनेनला निरर्थक म्हणून यूज करण्यात आलेला आहे. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड जो आहे तो आहे इंटरल्यूड. INTERLUDE. इंटरल्यूडचं काय मिनिंग आहे? तर इंटरवल बिटवीन टू इव्हेंट्स. तर दोन इव्हेंट्स आहे त्यामधलं जे इंटरवल असतं, त्यामधलं जे मध्यांतर असतं, त्याला काय म्हटलं जातं वन वर्ड मध्ये? इंटरल्यूड. जसं मूवी बघायला जातो आपण, तर आधी फर्स्ट पार्ट होतो, नंतर इंटरवल होतो, नंतर सेकंड पार्ट होतो. सो तो जो मध्यांतर असतो त्या मध्यांतरला काय म्हटलं जातं? इंटरल्यूड. इंटरल्यूड म्हणजे होते मध्यांतर. किंवा एखादा काही नाटक चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा मध्यांतर होत असतं. ओके. नेक्स्ट आहे इम्प्लिकेबल. इम्प्लिकेबल आपण ऑलरेडी फर्स्ट वर्ड पाहिलेला आहे. त्याचा अर्थ काय होतो? तर शांत न होणारा, क्षमा न करणारा, विचलित न होणारा, जो कठोर आहे तो, किंवा शांत करण्या योग्य जो नाही आहे त्याला म्हटलं जातं इम्प्लिकेबल. समवन हु इज इम्प्लिकेबल ऑफ बीइंग क्विटंड ऑर पॅसिफाईड. ज्याला आपण शांत करू शकत नाही, जो शांत करण्या योग्य नाही आहे, त्याला इम्प्लिकेबल असं म्हटलं जातं. मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड आहे स्पीच. सो स्पीचची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन ए, SPEECH. आणि स्पीच म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे काय होतं? तर स्पीच म्हणजे होतं भाषण, व्याख्यान किंवा बोलण्याची जी कृती असते त्याला काय म्हटलं जातं? स्पीच असं म्हटलं जातं. स्पीच म्हणजे होते भाषण, व्याख्यान किंवा बोलण्याची कृती म्हणजे होता स्पीच. नेक्स्ट वर्ड आहे रेस्टॉरंट. रेस्टॉरंटची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन बी, RESTAURANT. तर रेस्टॉरंट म्हणजे काय होते? उपहारगृह. उपहारगृह असं म्हटलं जातं रेस्टॉरंटला. किंवा आपण कॅन्टीन सुद्धा म्हणू शकतो. आता रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये काय फरक आहे? तर रेस्टॉरंटमध्ये आपण काही लिमिटेड काळाकरताच आपण तिथे जाऊन बसू शकतो आणि तिथे खाऊ शकतो. पण हॉटेल म्हणजे काय होते? तर तिथे आपण स्टे सुद्धा करू शकतो. तिथे रूम्स अवेलेबल असतात, त्या रूम्समध्ये सगळे काही फॅसिलिटीज अवेलेबल असतात. तर त्याला काय म्हटलं जातं? हॉटेल असं म्हटलं जातं. आणि रेस्टॉरंटमध्ये आपण फक्त नाश्ता करायला जातो, त्याला म्हटलं जातं रेस्टॉरंट. ओके. सो हा आहे फरक रेस्टॉरंट आणि हॉटेलमधला. रेस्टॉरंट हे 3-4 मजलीचं सुद्धा असू शकते, तिथे बऱ्याचशा रूम असू शकतात, बऱ्याचशा फॅसिलिटीज असू शकतात, त्याला हॉटेल म्हटलं जातं. आणि रेस्टॉरंट म्हणजे होते फक्त जिथे आपण नाश्ता करायला जातो, त्याला उपहारगृह असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये आपण ऑलरेडी बघितलेला आहे हा इडम अँड फ्रेज, जो की आपण 1-2 सेशनच्या अगोदर पाहिलेला आहे, जो की आहे जम्प्ड ऑन द बँड वॅगन. सो जम्प ऑन द बँड वॅगन म्हणजे काय होतं? टू फॉलो अ ट्रेंड बिकॉज इट्स पॉप्युलर. म्हणजेच एखाद्या लोकप्रिय गोष्टीमध्ये सामील होणे, त्याला काय म्हटलं जातं? जम्प्ड ऑन द बँड वॅगन. एखाद्या लोकप्रिय गोष्टीमध्ये सामील होणे म्हणजे होतं जम्प्ड ऑन द बँड वॅगन. आपल्या आधीच्या सेशन मध्ये सुद्धा हे झालेलं आहे इडम. नेक्स्ट आहे किल 2 बर्ड्स विथ 1 स्टोन. तर याचा अर्थ काय आहे? एकाच दगडात 2 पक्षी मारणे. म्हणजेच काय? तर एकच कृती करून 2 गोष्टी साध्य करणे. एकच कृती करून 2 गोष्टी साध्य करणे असा याचा अर्थ आहे. म्हणजेच काय? किल 2 बर्ड्स विथ 1 स्टोन. एकच कृती करून 2 गोष्टी साध्य करणे
म्हणजे होतं किल 2 बर्ड्स विथ 1 स्टोन. ओके, सो हे आहेत आपल्या इडम्स अँड फ्रेजेस जे ऑलरेडी झालेले आहे. आधी पण मिसस्पेल्ड वर्ड आपण पाहिलेले आहे. त्यामध्ये फर्स्ट होता स्पीच आणि सेकंड आहे रेस्टॉरंट. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट आपण पाहिलेला इंटरल्यूड म्हणजे होते मध्यांतर आणि इम्प्लिकेबल म्हणजे होते जो शांत करणे योग्य नाही आहे तो. आपण ऑलरेडी फर्स्ट वर्ड पण तोच बघितलेला होता. इम्प्लिसिट म्हणजे होते पूर्ण, बिनतक्रार, निर्विवाद किंवा अप्रत्यक्ष. इम्प्युअन म्हणजे होते निषेध, चूक आहे असे म्हणणे किंवा खोटे आहे असे म्हणणे. आणि लास्ट वर्ड आहे इनेन. इनेन म्हणजे होते अशक्त, मूर्ख, अक्कलशून्य किंवा मतिमंद. सो याचे तुम्ही सिनोनिम्स आणि अँटोनिम्स एकदा परत वाचून घ्या, मराठीचे मिनिंग्स वाचून घ्या, नोट डाऊन करत चला. दररोज हे वर्ड्स जे आहे, जे आधी झालेले आहे वर्ड्स, ते सुद्धा एकदा रिवाइज करत चला, म्हणजे ते सुद्धा तुम्हाला लक्षात राहील. तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.